मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघाले। जरांगेंचा आजचा दौरा नारायणगाव, मंचर, राजगुरुनगर, चाकण मार्गे ते मुंबईकडे जाणार असून जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंचर शहरात जय्यत अशी तयारी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांचं सध्या स्वागत केलं जात आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत सापुडे यांनी। मराठ्यांचा भगवं वादळ मुंबईच्या दिशेने निघाला असून मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवरती नतमस्तक झाल्यानंतर जरांगे पाटील हे नारायणगाव मंचर मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहेत। मी सध्या मंचर शहरामध्ये आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। जेसीबीच्या साहाय्याने जरांगे पाटील यांच्या गाडीवरती फुलांची उधळण केली जाणार आहे। तर जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी जो हार बनवण्यात आलेला आहे, भव्य दिव्य असा हार या ठिकाणी स्वागतासाठी बनवण्यात आलेला आहे। क्रेनच्या साहाय्याने या ठिकाणी जरांगे पाटलांना तो हार घातला जाणार आहे। तर मोठ्या संख्येने मराठा बांधव हे मंचर शहरामध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे मराठा समन्वयक आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं आहे? सर्वप्रथम भीमाशंकराच्या या पावनभूमीत मनोज दादांचं मनापासून या मंचर नगरी सहर्ष स्वागत आहे। संपूर्ण आंबेगाव तालुका असेल किंवा मंचर शहर असेल, संपूर्णपणे मनोज दादाच्या पाठीशी आहे। त्यांच्याबरोबर आलेले जे काही मराठा बांधव आहेत त्यासाठी अनेक जे काही सामाजिक संस्था असतील, काही मराठा बांधव असतील, सर्वांनी ठिकठिकाणी पाण्याची, नाश्त्याची, जेवणाची व्यवस्था केलेली आहे। त्या सर्व मराठी बांधवांचं खरं तर मनापासून आभार मानतो। आणि ही जी आताची लढाई आहे ही आरपारची लढाई आहे। त्यामुळं ह्या लढाईत सर्व मराठा बांधव प्रत्येक जण याच्यात सहभागी आहे। मनोज जरांगे पाटलांचा दौरा जर पाहिला तर तब्बल 5 ते 6 तास उशीर होत आहे। अशा परिस्थितीत सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करून उपस्थित आहेत। तुम्ही जर पाहिलं असेल तर किल्ले शिवनेरीवर ते सकाळी 7 वाजता झाले, जे रात्री 7 वाजता येणार होते। म्हणजे जवळजवळ 12 तास लेट आहे। या लेट असण्याचं कारण मुख्य म्हणजे ठिकठिकाणी रस्त्यावर आलेला मराठी बांधव, त्यामुळे त्यांना उशीर होत आहे। तरी पण मनोज दादा येत आहेत, त्यामुळे सगळेजण कुठली वेळ पाहत नाही, कुठला वारा पाऊस पाहत नाही, सगळेजण त्यांच्यासाठी स्वागतासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे आहेत। नक्कीच जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी लाखोंचा जनसमुदाय हा खरं तर या ठिकाणी आपल्याला आलेला पाहायला मिळत आहे। हेमंत सापुडे, झी मीडिया।